नियम पाहायला मिळेल. हर्षद कोहली ऑन स्ट्रायकिंगला आणि गोलंदाज तुम्ही पाहताय. टीम कॅप्टन पाहिलं गेलं तर सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमची तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज यज्ञेश कोहली. मध्ये सांगितलं होतं पाहिलं गेलं तर हर्षद कोहली यांची विकेट फार महत्वाची राहील. त्यांच्या समवेत पाहिलं गेलं तर नितीन पाटील आहेत नॉन स्ट्रायकिंगला टीम कॅप्टन. पहिलाच बॉल यावेळेसला शॉर्ट लेनचा होता. इनफिल्डला क्लिअर केल्या पॉइंटला हा बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. दमदार सुरुवात श्री साई टेलिकॉम 11ची या 4 धावेने होतोय. इथून पाहिलं गेलं तर शॉर्ट प्लेनचा बॉल होता. चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं तर पंच पाहायला मिळाला हर्षद कोहली या फलंदाजाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल फेस करत असताना 4 धावा जमा केल्या जातात अकाउंट मध्ये. यावेळेसला पुन्हा एकदा स्लॅश केले बॉलला शॉट. अगदी पाहिलं गेलं तर गलीमध्ये थडमान कडे हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. परंतु इथून पाहिलं गेलं तर सिंगल धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली ना तर 5 धावा धावफलकावर डीजे माडी त्यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळेल. आणि आज पाहायला गेलं तर आपल्या तालावर ते देखील नाचवताना पाहायला मिळतील. कारण की आजचा दिवस तेवढा महत्त्वाचा देखील आहे. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीगचं हे अंतिम दिवस पाहायला मिळेल. यामध्ये कुठला संघ चॅम्पियन, कुठला संघ रनरअप आणि कुठला संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. यावेळेसला नितीन पाटील साठी यॉर्क लाईनचा वापर केला होता. पाहिलं गेलं तर इनफिल्डला क्लिअर करत असताना फलंदाज इथून पाहिलं गेलं तर नितीन पाटील थोडेसे बचावले गेलेत. कारण की विचार केला तर यष्टीरक्षकाच्या हातातनं बॉल थोडासा सुटताना पाहायला मिळाल्या. परंतु टीमची धावसंख्या 100 मध्ये तिने पाहिली ना तर टोटल 6 या धावसंख्येवर मात्र जाताना पाहायला मिळतोय. थोडंसं दमट वातावरण आहे. पाहिलं गेलं तर दोन्ही संघ पाहिलं गेलं तर सकाळी झोप पूर्ण करून मैदानाच्या आतमध्ये पहिली मॅच खेळण्यासाठी सज्ज झाल्यात. हर्षद कोहली ऑन स्ट्रायकिंगला वैयक्तिक पाहिले गेले तर 5 धावेंवर खेळतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसला फुल लेनचा फुल टॉस बॉल होता. मिस केल्या लॉलीपॉप बॉलला हर्षद कोहली या फलंदाजानं. जर पाहिला गेला तर अक्रॉस लाईन झाल्या असत्या डीप मिड विकेट लॉंग ऑनच्या रिजनना हा फटका सजवला असताना तर कदाचित वेगळं चित्र या बॉलवर पाहायला मिळाल्या. परंतु यज्ञेश कोहली कमालीची गोलंदाजी आता करताना पाहायला मिळतात या पहिल्या मॅच मध्ये. ज्याने 4 बॉल फेकत असताना 6 धावा खर्च केल्यात. आणि यावेळीच बॉल पाहिलं तर डॉट येताना पाहायला मिळतो. ही दमदार सुरुवात मी तर म्हणेन पहिल्या षटकामध्ये राहिल्या. कारण की 38 सर्कलचं हे बंधनकारी षटक, त्यामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. चान्स पाहिला गेलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला दिला जातो जास्तीच करून. परंतु सध्या पाहिलं तर वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल पहिल्या मॅच मध्ये यज्ञेश कोहली. या ओव्हरचा अंतिम बॉल. यावेळेसला वेग होता परंतु फुल टॉस बॉल दिशा दाखवली दशा यज्ञेश कोहलीची मात्र उडवली. हर्षद कोहली याच्या पाठमधना या ओव्हर मधील येतोय हा दुसरा चौकार. आणि चौकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या टोटल 10 धावा. दहा धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्या होत्या. असं वाटलं होतं अंतिम बॉल मात्र डॉट टाकलं जाईल का यज्ञेश कोहली या गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु फुल टॉस टाकून बसलेत गोलंदाज यज्ञेश कोहली. आणि त्याचा फायदा, त्याचा बेनिफिट पाहायला गेलं तर हर्षद कोहली या फलंदाजाला मात्र उचलला. टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा मात्र धाव फलकावर पाहायला मिळतील. जरी 10च्या धाव गतीने धावसंख्या उभारली जाऊ शकली ना टीम साई टेलिकॉम 11 टीम कडनं तर 40 ते 45 धावा होऊ शकतात या पहिल्या मॅच मध्ये. परंतु आता इथून रोखावं देखील लागेल. टीम पाहिलं गेलं तर सुभद्र मंडप डेकोरेटर टीमला जिंकणं फार महत्वाचं राहील. जो संघ जिंकताना पाहायला मिळेल तो संघ अगदी पाहिलं गेलं तर एखाद्या ट्रॉफीवर आपला हक्क आणि नाव देखील करू शकतो. परंतु जो संघ आता इथून पाहिलं गेलं तर
परास्त होताना पाहायला मिळतील. त्यांना ही स्पर्धा मात्र सोडावी लागेल आणि पुढच्या वर्षी पुन्हा नवीन जोशानं मात्र यावं लागेल. आमची या डॅशिंग लुक तुम्ही पाहताय. बॉलर तयार. नितीन पाटील या वेळेसला सुईशीटचा हा फटका शॉर्ट प्लेनचा होता. पिक केले बॉलला. चाललाय सरळ गली थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. चांगलं संगीत तुम्ही ऐकलंच. अगदी पाहिलं गेलं तर स्वराज्याचं स्वप्न पाहिलं गेलं तर डोल्यामध्ये होतं आणि त्या स्वराज्य पाहिलं गेलं तर स्थापित केलं गेलं. बरेचसे मावळ्यांनी पाहिलं गेलं तर आपल्या प्राणाची आहुती दिली आहे आणि त्याच स्वराज्यामध्ये आज तुम्ही पाहताय पनवेल कोळीवाडा प्रीमियर लीग. परंतु यावेळीचा सेकंड स्विचिटचा फटका सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळतोय. जसं दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे, दमदार सुरुवात नितीन पाटील या फलंदाजानं केली आहे. ठोकलाय हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. एक चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं आहे. न भूतो न भविष्य. कधीच न असे महाराज होणाऱ्या, कधीच स्वतःसाठी जगले नाही आहेत. पाहिलं गेलं तर स्वराज्यासाठी ते लढताना पाहायला मिळाले. पाहिलं गेलं तर आपला हक्क हे मिळावं त्यासाठी पाहिलं गेलं तर आपले 50 वर्ष पाहिलं गेलं तर अगदी पाहिलं गेलं तर स्वराज्यासाठी ज्यांना अर्पण केल्या ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेसला स्टॉप हँड मारण्याचा प्रयत्न होता. बॉल देखील पाहिलं तर स्टंपवर साथ होता, परंतु नितीन पाटीलनं मात्र पाहिलं गेलं तर इथून अडवलंय बॉलला. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. दुसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 चौकारांच्या नंतर आलेला हा डॉट बॉल आणि टीमची धावसंख्या टोटल पाहिली तर 18 धावा मात्र धावफलकावर लागले गेले. 10च्या गतीने सध्या पाहिलं तर आस्किंग रन रेट वाढवला जातोय श्री साई टेलिकॉम 11 टीमच्या बाजूनं. यावेळेसला सेफ अँड पवित्र पाहायला मिळाल्या. शक्तीपेक्षा नेहमी युक्ती श्रेष्ठ. कारण की पाहायला गेलं तर याच पद्धतीने याच मेरिट अनुसार बॅटिंग केली, परंतु इथून कॉलिंग खराब होताना पाहायला मिळाली आहे. मिस अंडरस्टँडिंग. त्यामध्ये हर्षद कोळी आणि नितीन पाटील हे फसले जातात आणि नितीन पाटील इथून होतील रनआउट. आणखीन एक धक्का लागत असताना श्री साई टेलिकॉम 11 संघाला 20 या धावसंख्येवर लागलेला पहिला झटका. थँक्यू डीजे. चला लगेच नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. कारण की बॅटर आपण रेडी ठेवायचा आहे. कुठल्या सिच्युएशनला कधी कुठला खेळाडू बाद होईल, जर आंतरराष्ट्रीय नियम जर लागू झाले तर फलंदाज देखील बाद झाले असते. परंतु इथून पाहिलं गेलं तर संघ मालक मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. आपल्या हक्काचं दुकान पाहिलं तर श्री साई टेलिकॉम टीमची अगदी सर्व पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. जयेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. अगदी श्री साई टेलिकॉम चे अगदी सर्व अगदी पाहिलं गेलं तर मालक आहेत आणि मराठी माणसाचं अगदी हक्काचं दुकान. कुठल्याही शनीला जा, अगदी चांगल्या
मूल भावानं त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईल विकले जातात, परंतु यावेळेसला हर्षद कोहली पाहायला गेला तर जखम होती, परंतु ती जखम भरत असताना या 4 धाबेनं ठोकलाय यावेळेसला चौकार. थँक्यू डीजे. इथून पाहिलं गेलं तर जयेश पाटील दाखल झाले नॉन स्ट्राईक एंडला, परंतु हर्षद कोहली आता डाव सावरतोय. यावेळेसला फुल लेनचा बॉल आहे, शॉट खबरला लॉंग ऑफ रिझन मध्ये पाहिलं गेलं तर काय कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. गोलीच्या वेगाने बॉल निघाला होता, त्या ठिकाणी फिल्डर ओमकार भोईर होत्या आणि चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाल्या. सिंगल मिळाली जाईल. 25-25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये श्री साई टेलिकॉम हा संघ तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आज पाहायला गेलं तर संपूर्ण दिवसभरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी संगीते तुम्हाला ऐकायला मिळतील, कारण की 1 फेब्रुवारी पाहायला गेलं तर महाराष्ट्रासाठी काळा दिवस राहील, कारण की तब्बल 80,000 मुघल वाघाला पकडण्यासाठी पाहायला गेलं तर खण रात्रीमध्ये पाहायला गेलं तर गेले होत्या आणि पाहायला गेलं तर हा 1 फेब्रुवारी स्वराज्यासाठी काळा दिवस राहील, कारण की तब्बल पाहायला गेलं तर 40 दिवस पाहायला गेलं तर अत्याचार झाले होते शंभू राजेंवर, परंतु पाहायला गेलं तर स्वराज्यासाठी त्यांनी गुडघे देखील टेकले नाही आहे मुघलांसमोर. एकमेव राजा अगदी पाहायला गेलं तर मुघलांनाही ज्यावेळेसला कैदेत होता त्यावेळेस तर त्यांनी अगदी चांगलं उत्तर पाहिलं गेलं तर दिलं होतं, आमच्यामध्ये तुम्ही सामील व्हा. तुम्हाला अगदी पाहिलं गेलं तर धर्म देखील बदलायला लागणार नाही आहे, श्री शंभूराजांनी मात्र सांगितलं होतं. परंतु 4व्या मॅचकडे टोटल टीमची धावसंख्या पाहिली तर 28 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. 50च्या पलीकडे पोहोचावं लागेल. यावेळेसला इथून व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील हा पहिला व्हाईट बॉल मात्र टाकला जातोय. गोलंदाज पाहायला गेले तर मच्छिंद्र भोईर तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्क बरा. टीमची धावसंख्या पाहिली तर 29 धावा मात्र धावफलकावर लागल्या. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत उभारली आहे, परंतु या वेळेसला फुटवर्कचा वापर करायचा होता जयेश पाटील या फलंदाजांना, परंतु आता परतीचा प्रवास करावा लागेल. MS धोनी स्टाईलने मात्र पाहिले गेले तर इथून स्टंपिंग केली गेली आहे आणि संपवला गेला यावेळेसला खेळ जयेश पाटील यांचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राखल होताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या पाहिली तर 29 आणि त्यामध्ये पडलेली ही आणखीन एक विकेट पाहायला मिळते. सेकंड विकेट इथून पाहायला गेलं तर डाऊन झाला, परंतु आता डाव कुठला फलंदाज सावरताना पाहायला मिळेल. मी तर म्हणे हर्षद कोहलीला स्ट्राईकवर आणणं तेवढंच महत्वाचं राहील या मॅच मध्ये.
आणि सध्या पाहिलं तर त्यांच्या पाठमधल्या टीमसाठी धावत येताना पाहायला मिळाल्या. नितीन पाटील बाद झाले होते रनआउट. त्यानंतर पाहिलं गेलं तर स्टंपिंग बाद झाले होते. जयेश पाटील संघाचे संघ मालक होत्या, परंतु 29 धाब्यांवर हा दुसरा गडी पाहायला गेलं तर गमावला गेला. परंतु नवीन फलंदाज भावेश भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. या फलंदाजासाठी पाहायला गेलं तर विकेटसाठी 500 रुपयांची कॅश प्राइज कालच्या दिवसामध्ये लगावले गेले होते, परंतु त्यामध्ये एक दमदार षटकार ठोकला होता. परंतु इथून व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतो आणि 30 धावा ऑन बोर्ड. पाहिलं गेलं तर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 30 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाले. थोडंसं शांत वातावरण आहे आजच्या दिवसामध्ये. फक्त चौकार पाहायला मिळाल्यात. फुल लेनचा हा बॉल होता. पाहायला गेलं तर समीरने डिलिव्हरी केली आहे. त्या ठिकाणी फिल्डर आहेत. लॉंग ऑनला थोडीशी मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळते. सिंगल होती, दुसऱ्यामध्ये रूपांतर केलं गेलं. एक एक धाव फार महत्वाची आहे आणि 30 धाव मात्र हर्षद कोले आणि भावेश भगत यांच्या माध्यमातून घेतली जाते. टीमची धावसंख्या 2 गडी बाद, 32 धावा ऑन बोर्ड. यावेळेसला इनसाइड आउटला पाहायला गेलं तर दीपेश राखवरकडे हा बॉल चाललाय. फिल्डर पोहोचल्यात बॉल खाली आहे, परंतु संधी 2 धाब्यांची होती आणि 2 धावा मात्र इथून पूर्ण करताना पाहायला मिळाल्यात. 2च्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली तर 34. 34 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. 5 बॉलचा खेळ झालाय संपन्न. या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर आणखीन एक बॉल टाकावा लागेल गोलंदाजाला. कीपर देखील चाणक्ष पाहायला मिळतात. यावेळेसला काय क्विकली रिॲक्शन पाहिलं गेले तर कीपरच्या माध्यमातून दिल्या गेल्या. जसा बॉल पडला ना तसंच बॉलला स्टंपवर मात्र नेल्या. टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना श्री साई टेलिकॉम 11 संघ 2 गडी गमवत असताना 34. 34 धावा मात्र धाव फलकावर रीच आहे. तीन ओव्हरचा खेळ झालाय संपन्न. त्यामध्ये 34 धावा मात्र धाव फलकावर लागले गेले. शिखरजी पाटील सर त्यांचा देखील आगमन झालाय आजच्या दिवसामध्ये. त्यांचा देखील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांच्याच माध्यमातून या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकलोय, त्यांचा देखील आभार व्यक्त करूया. आणि जाऊया इथून स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये आता किमान 17 ते 15 धावा येणं हे गरजेचं राहतील श्री साई टेलिकॉम 11 संघाला. स्पीडअप देखील आपण करा, कारण की आज पाहिलं गेलं तर हळद समारंभ देखील आहे आणि कल्पेश आणि कुणाल अगदी पाहिलं गेलं तर दोनाचे 4 हात होताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आज पाहिलं गेलं तर त्यांची हळद देखील आहे आणि हल्दीला आपण सर्वच जाऊया. जशी मॅच संपेल अगदी सगळं सामान सर्व सावरून आपण हल्दीला नाचायला जाऊ. डीजे माडी त्यांचा डीजे आपण घेऊन जाऊ संपतीला. त्यांना जाऊ द्या घरी, आपण त्यांचा डीजे घेऊन जाऊ. चला मॅचला इथून सुरुवात. अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हरचं. ओ यावेळेसला हर्षद कोहली जाळ्यामध्ये सापडले जातील का? 3 खेळाडू बॉल खाली धावत होत्या, परंतु पाहायला गेलं तर ग्रॅव्हिटी आणि बॉल जसा वेगानं वरती गेला त्याहून दुपटीनं वेगात खाली बॉल आलाय. आणि पाहायला गेलं तर इथून ही धाव मात्र पूर्ण केल्या जातात. 2 आणि 2 धाव्यांच्या मदतीने 36 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्या. 36 धावा ऑन बोर्ड. आता हर्षद कोहली यांना मात्र बरसावं लागेल, कारण की इथून त्यांच्या बॅटमधनं फक्त चौकार येताना पाहायला मिळाल्यात. आणि इथून जर विश्लेषण करायचं झालं तर आता चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल,
कारण की पहिली मॅच जर जिंकायची असेल तर चांगली धावसंख्या मात्र तुम्हाला उभारणं गरजेचं आहे. जर चांगली धावसंख्या ज्यावेळेसला उभारली जाते ना 40, 45, 50 धावा, त्यावेळेसला बेनिफिट हे गोलंदाजांना मिळाला जातो आहे. ज्यावेळेसला लो स्कोरिंगचे सामने होत आहेत त्यावेळेसला गोलंदाजांना देखील प्रश्न पडतो आहे. कारण की बॅटिंग करत असताना धावा जमल्या नाही आहेत, धावा कशी डिफेन्स करायच्या या बऱ्याचशा गोष्टी पाहायला गेल्या तर गोलंदाजांच्या मनामध्ये देखील उत्तेजनेपणे आणि काहीच क्षणामध्ये पाहिलं गेलं तर अगदी प्रशांत दादा ठाकूर अगदी आमदार त्यांचं देखील पाहिलं गेलं तर या मुख्य व्यासपीठावर आगमन होताना तुम्हाला पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. फ्रीडचा हा बॉल इथून मात्र पाहायला मिळेल. उघडा डोले पहा नीट, पुढचा बॉल इथून असणार आहे फ्रीड. टीमची धावसंख्या टोटल 37. फ्रीडचा बॉल आहे. सुवर्ण संधी हर्षद कोहली या फलंदाजाकडे आहे आणि यावेळेसला सुवर्ण संधीचा सोनं करताना पाहायला मिळतोय फलंदाज हर्षद कोहली ऑन अ फायर. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. थँक्यू सो मच डिझाय. चला स्पीडअप करा कारण की षटकार येताना पाहायला मिळतो हर्षद कोहली या फलंदाजाच्या माध्यमातून. नो बॉल टाकला होता फ्रीट आणि त्या फ्रीटच्या बॉलवर पाहायला गेलं तर षटकार येताना पाहायला मिळतो. चला गाडी मैदानाच्या बाहेर आपण काढायची आहे प्लीज विनंती करेन. आणि या टीमची धावसंख्या पाहिली तर 43 धावा मात्र धावफलकावर लागताना ऑन बोर्डवर तुम्ही पाहू शकता. आजच्या दिवसातली पहिली मॅच 1 फेब्रुवारी आणि त्यामध्ये पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग हे मात्र तुम्ही पाहताय. सुपर डुपर संडे तुम्हाला पाहायला मिळेल आणि या सुपर डुपर संडे मध्ये सर्वांचा मनात शांत करण्यापासून करूया स्वागत. यावेळेसला मारायचा प्रयत्न होता हर्षद कोहलीचा. शाहरुख खान पद्धतीने पाहिल्या गेले तर इथून आजचा फेस देखील कोल्डले गेले होत्या परंतु इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉलची मात्र सांगता होताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 43 ऑन बोर्डवर तुम्हाला पाहायला मिळेल. 43 धावा मात्र धावफलकावर लागलेत. चला ती बाईक आहे आपण कृपया थोडीशी ग्राउंडच्या बाहेर हलवायची आहे. यावेळेसला डीप मिड विकेटला हा फटका सजवला परंतु डीप ला क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर थोडासा चुकीची फिल्डिंग करतो. हे झेल फार महत्वाचं होतं. या 2 धावा अगोदरच्या पाहिल्या गेल्या तर 17 मध्ये तुम्हाला पाहिलं गेलं तर अंगलट येऊ शकतात आणि इथून पाहिलं गेलं तर टीमची धावसंख्या टोटल लागताना पाहायला मिळतील 45 धावा. हॅलो 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 चला आमच्या सर्व आयोजन कमिटीला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाजवळ या. आयोजन कमिटी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होते ते सन्माननीय पनवेल विधानसभा आपण पाहत आहे ज्यांनी 4 वेळेला आमदारपदी ज्यांना निवडून येताना आपण पाहिले ते सन्माननीय आपण पाहत आहे प्रशांत ठाकूर यांचे थोड्याच वेळामध्ये या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेसाठी अगदी भेट देणार आहे. त्यांचं इथे आगमन होणार आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जी ॲक्टिवा गाडी आहे बघा ती बाहेर हलवायची आहे. भूषण गाडी गाडी ती गाडी जरा बाजूला घ्या. आणि इथून मात्र विकेट जात असताना पाहायला मिळतीये जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. इथून पाहिलं गेलं तर रनआउटची विकेट येताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 46 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळाल्यात. हर्षद कोहलीला थांबणं गरजेचं होतं. रनआउटची विकेट पाहायला मिळाली आहे. थ्रोज अचूक पाहायला मिळाल्या. थोडीशी धावमध्ये कमतरता पाहायला मिळाली आणि त्याच कारणास इथून विकेट मात्र जाताना पाहायला मिळते. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 46 धावा अद्यापर्यंत मात्र जमवल्या गेल्यात. काही बॉलचा खेळ आता इथून शिल्लक असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल फेस करण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये पाटर दाखल झाल्यात. विश्वास पाटील अंतिम बॉलवर विश्वास दाखवावा लागेल. इथून जर षटकार येताना पाहायला मिळेल तर कुठेतरी 52-53 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील. चौकार जर येतोय तर आणखीन धावा वाढल्या जातील. डॉट बॉल आला ना तर धावा मात्र कमी पाहायला मिळतील या 4 षटकांमध्ये. सॉफ्ट हँड मात्र इथून फटका सजवला. डीपकडे फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला. लॉंगॉनला टिपला जातोय झेल. आणखीन एक खेळाडूचा संपला जातो इथून खेळ. आणि पाहिलं गेलं तर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत होते टीम श्री साई टेलिकॉम 11 संघ. जमवल्या 46 धावा आणि येत्या 4 षटकांमध्ये आता पाहिलं गेलं तर सुभद्र मंडप डेकोरेटेड टीमला 47 धावा इथून चेस करायच्या. उत्तरार्धामध्ये चला लगेच मैदानाच्या बाहेर सुभद्र मंडप डेकोरेटेड संघ आपण या आणि चला लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना. इथून श्री साई टेलिकॉम 11 संघ आपण दाखल व्हा. 4 षटकांचा खेळ झालाय संपन्न. तिथे पाहिलं गेलं तर टोटल 4 विकेट गमवत असताना 46 धावा जमवल्या. 47 धावेंचं टार्गेट इथून मात्र सेट केले गेल्या. पुन्हा एकदा सर्वांचं करूया आम्ही सहर्ष स्वागत पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये. आणि दुसऱ्या सत्राकडे जाऊया शेखरजी पाटील सरांकडे. हॅलो. येस थँक्यू. येस थँक्यू सो मच गुलशनजी पाटील. चला टॉससाठी यायचं बघा. नेक्स्ट मॅच असेल सामना क्रमांक आपण पाहिला पहिल्या दिवसामधील 9वी आणि 10वी मॅच. 9वी मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 10वा मॅच असेल कालिका देवी 11 आणि कोंडिलकर विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान. चला दोन्ही टीमचे कर्णधार या. कालिका देवी आणि विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान दोन्ही टीम कर्णधार. आपण टॉससाठी या लगेच. चला किरण दा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. किरणजी भोईर एक डॅशिंग व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नेक्स्ट मॅच असेल पहिल्या दिवसामधील 10व्या क्रमांकाची मॅच आणि त्या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. चला मॅचला आपण सुरुवात करूया. टार्गेट ठेवले तब्बल 4 षटकांमध्ये पूर्वार्धाचा खेळ संपला आणि या पूर्वार्धामध्ये 46 जोडले आणि 47चं टार्गेट आहे. सुभद्रा मंडप डेकोरेटर्स आणि त्यांच्या बरोबर
सुभद्रा मंडप डेकोरेटर्स आणि श्री साई टेलिकॉम आपण पाहत आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर कर्णधार नितीन पाटीलला आपण पाहत आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण कर्णधार पाहिलं तर हॅलो हॅलो मॅचला सुरुवात. पहिला बॉल. हॅलो 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 सत्तेच्या धावांचा पाठलाग करताना पहिला बॉल आपण पाहिला. पहिल्याच बॉलवर रन्स मात्र मिळाली सिंगल. अनिकेत भगत आणि यज्ञेश कोहलीला आपण पाहताय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज नितीन पाटील स्वतः कर्णधार. नितीनचा हा पुढचा बॉल पाहायला मिळतो आहे. हॅलो हॅलो यष्टी रक्षकाला आपण पाहिलं असेल हॅलो. थोडीशी गफलत झाली तिथे. झेल मात्र घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल मात्र तिथे मिस झालाय आणि त्यानंतर या बॉलवर मात्र तब्बल धावसंख्या 1 पाहायला मिळाली आणि धावसंख्या जोडली गेली ती 2 धावा. चौकार आले. चौकाराच्या साहाय्यानं टीमची धावसंख्या 7 पाहायला मिळेल. सकाळचं सत्र पाहायला मिळत आहे. संडे आज पाहायला मिळतोय. रविवार शुभ रविवार पाहायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. कोलीवाडा प्रीमियर लीग बरेच वर्ष ही स्पर्धा आपण सातत्यानं कव्हर करतो. या वेळेला फटका अप्रतिम आहे. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केलाय आणि सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या साहाय्यानं टीमची धावसंख्या टोटल 13 या अंकावर पाहायला मिळेल. टार्गेट आहे तब्बल 47 आणि पहिल्या षटकामध्ये नितीन पाटीलचा समाचार घेत असताना एक चौकार एक षटकार आणि धावसंख्या 13 या अंकावर पाहायला मिळेल. येणारे 18 बॉलमध्ये 34ची आवश्यकता पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 34 धावा. पंचांच्या भूमिकेत आमच्या 2 लिजंड पंच पाहायला मिळतात. एका बाजूला जोमा पाटील सर अकुर्ली, दुसऱ्या बाजूला
स्क्वेअर लेग आमची संगमजी भुईर सर पाहायला मिळतात. थोडंसं रनअप मध्ये संभ्रम इथे पदतालिकेमध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुलाब बॉलिंग मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाज नितीन बाडेल. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवर मात्र गुडघे टेकून खेळताना पाहायला मिळालाय. चांगला फटका आपण पाहिला. डीप मध्ये खेळत असताना शॉट मधून फिल्डरला बीट केलाय. एक सिंगल मात्र खर्च केली आणि सिंगलनं मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 बॉलचा खेळ संपला आणि 6 बॉलमध्ये 24 बॉलमध्ये 47चं टार्गेट आणि इथून मात्र जोडल्या गेल्या त्या म्हणजे 4था धावा. आता बॉल राहिले ते म्हणजे 18 बॉल आणि 18 मध्ये 33ची आवश्यकता. डीजा स्कूटी आहे बघा ऍक्टिवा. ती लाईट बंद करा. लाईट बंद करा ती. ओके थँक्यू. षटक क्रमांक 2 घेऊन आता हर्षद कोहलीला आपण पाहताय. पहिल्या दिवशी हर्षदवर अक्षरशः बरसला होता. दर्शन शेलारला आपण पाहिलं होतं परंतु आता मात्र आपण पाहिलं असेल सन्माननीय गजाननजी मधु भगत साहेबांचं इथे शुभागमन झालाय. साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचकावर या. आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल अवांतर वाईट बॉल फेकलाय. वाईटने एक्स्ट्रा धाव खर्च केली. एक्स्ट्राच्या माध्यमातून टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर 15 रन्स पाहायला मिळतील. 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत आणि पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज हर्षद कोहली. पुढचा बॉल हर्षदेचा. यावेळेला शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळाला. चांगला बॉल अगदी खेळपट्टीवर थांबला जातोय आणि त्यानंतर मग या बॉलवर जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर 15 रन्स पाहायला मिळेल. 15 ऑन अ बोर्ड. 15 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा काय रणनीती असेल गोलंदाज हर्षद यांची आणि समोर मात्र पाहायला मिळेल तुम्हाला या वेळेला फटका चांगला आहे अगदी बॅटच्या वरती आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय. ऑन साइडला मिड विकेटच्या वरतून येतोय हा षटकार. थँक्यू. षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता 21 या अंकावर. 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा. पुढचा बॉल या वेळेला पाहायला मिळतो. लॉंगऑफ मध्ये खेळताय क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. या बॉलवर मात्र आपण पाहू शकाल एक सिंगल मात्र मिळाली आणि सिंगलनं आता धावसंख्या 22. गजाननजी बघत आपल्याला विनंती असेल आपण यायचं बघा. आपलं सहर्ष स्वागत. एक सिंगलनं धावसंख्या 22 पाहायला मिळेल. अगदी करायच्यात अवांतर बॉल येतोय. वाईट बॉलची इथून सांगता पाहायला मिळाली. पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. वाईटनं मात्र एक्स्ट्रा धाव खर्च झाली. एक्स्ट्रानं टीमची धावसंख्या आता टोटल 23 या अंकावर. 23 ऑन बोर्ड. 23 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल हर्षद याचा. हर्षद थोडासा खराब कामगिरी करतोय. खराब गोलंदाजी पाहायला मिळत आहे. त्याच्याकडे असणारा अनुभव. तो अनुभवाला कुठेतरी त्यानं साजेशी गोलंदाजी खेळ करणं महत्वाचा. या वेळेला मात्र यष्टीरक्षक बीट होतोय. यष्टीरक्षक चुकी करतोय. त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावा मात्र या बॉलवर मिळतील तब्बल 2 धावा आणि या 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या आता टोटल जोडली गेली
ती म्हणजे 25 या अंकावर 25 ऑन अ बोर्ड, 25 धावा. या वेळेला हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग बाईजची धाव इथून जोडली गेली. लेग बाईजना आता धावसंख्या स्कोर कार्डवर पुढे जाताना पाहायला मिळेल ती 26 या अंकावर. अद्याप आता 21 ची आवश्यकता राहिली आहे. 21 धावा आता करायच्या आहेत. 13 बॉल मध्ये 21 धावा पाहायला मिळतील. त्या करायच्या आणि 21 धावा इथून जोडल्या जातील का. पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होती. सन्माननीय गजाननजी भगत साहेबांचे इथे व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं स्वागत करूया. यावेळेला फटका चांगला आहे. फिल्डर आणि त्यांना बीट करत असताना गॅप मधून चेंडू सरळ निघालाय हर्षद कोहलीवर आणखी एक चौकार. येस, थँक्यू. प्रशांत दादांचं गीत आपण ऐकलं असेल. 4 वेळा आमदार. अगदी पनवेलचा चेहरा मोहराडी ज्यांच्या माध्यमातून बदलला गेलाय. अगदी आपण पाहिलं असेल. आणि त्यानंतर मग झपाट्यानं विकासीकरण पाहायला मिळत आहे आणि विकासाच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहिलं असेल. पनवेल महानगरपालिका सातत्यानं पाहिलं आहे आपण. आणि पनवेल विधानसभा दमदार आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती अगदी थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेसाठी लाभणार आहे. त्यांचं आपण सुद्धा स्वागत करणार आहोत. परंतु 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे ती टोटल धावसंख्या आहे ती टोटल 30 धावा स्कोर कार्डवर. आता राहिल्या त्या म्हणजे मध्ये 17ची आवश्यकता. 12 चेंडू धावा. मग श्री साई टेलिकॉमला आता डॉट बॉल विकेट काढणं, चांगली गोलंदाजी, या साऱ्या गोष्टी कराव्या लागतील. हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा बॅट्समनच्या शरीराच्या अगदी अंगाला अडतोय. त्यानंतर या बॉलवर डॉट बॉल पाहायला मिळालाय. चला आपण हर्षित यांच्या शुभास्ते, सोन्या यांच्या शुभास्ते आपण करूया. गजाननजी भगत साहेबांचा सन्मान आपण करतोय. माईची उपदर्शन आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन गजाननजी भगत साहेबांचा आपण सन्मान करतोय. त्यानंतर आमच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पाहायला मिळतील सन्माननीय हरू काकांचा इथे शुभागमन झालाय. हरिचंद्रजी भगत काकांना विनंती असेल आपण यायचं बघा. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पहिल्या वर्षापासून या अगदी सर्व मुलांच्या सोबत उभे आहेत. सर्वांना बिग सपोर्ट त्यांचा राहिलाय. त्या हरू काका सर्वांचे लाडके, त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला फटका पाहायला मिळतोय. फटका इथून मात्र फसला होता. फिल्डरनं केलेली चुकी आणि त्याचा फायदा मात्र मिळाला बॅट्समनला. 2 धावा. झेल सुद्धा सुटलाय. 2 धावा सुद्धा खर्च झाल्या आणि आता मात्र या 2 धावेनं टीमची धावसंख्या टोटल जोडली गेली ती 33 धावा. आता राहिल्या 14 धावेची गरज. 10 बॉल आणि 14 धावा. 10 बॉल आणि 14चं विनिंग कॅल्क्युलेशन इक्वेशन आता राहिलंय. 10 मध्ये 14 करताना आता काय रणनीती आखली जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम कडून, मग गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून सुद्धा काय गेम प्लॅनिंग पाहायला मिळेल का. 10 बॉल आणि 14चं इक्वेशन आहे. हरिचंद्रजी भगत काकांना विनंती आपण यायचं आपलं स्वागत. दहा बॉल आणि आता 14ची आवश्यकता पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 14 धावा पाहायला मिळत आहेत. कोलीवाडा प्रीमियर लीग गेली सातत्याने स्पर्धा आपण पाहत असतो. इथून मात्र आपण पाहिलं असेल फटका इथून फसलाय. आणखी एक झेल. हर्षद न सोडलाय झेल.
खूप साऱ्या चुका गोलंदाजीमध्ये चुकी, फिल्डिंगमध्ये चुकी. ज्याच्याकडे अपेक्षा आहे तो मात्र कुठेतरी खराब परफॉर्मन्स करतोय आणि इथून मात्र आणखी एक इथून झेल सोडलाय. टीमची धावसंख्या 34 धावा. पनवेल सर्व आपण पाहिलं तर कोलीवाडा पनवेल कोली समाज एकवटलाय आणि त्यांच्या माध्यमातून एक गावाची जबरदस्त लीग स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2007 आणि 8 सालची ललित मोदींची संकल्पना आपण पाहिली असेल आणि प्रत्येक ठिकाणी लीगची स्पर्धा आपण पाहायला लागलो आणि तीच लीगची स्पर्धा कोलीवाडा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यावेळेला आपण पाहू शकाल हा बॉल खोलवट टप्प्याचा समोरच्या दिशेला खेळतोय. सिंगल मात्र पूर्ण करतोय आणि सिंगल आता मात्र रन्स स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 35 धावा लागत आहेत. अद्याप 12ची गरज असेल. 8 चेंडू आणि 12 धावा. श्री साई टेलिकॉमचा जर विचार केला ना प्रज्वल, फिल्डिंग डिपार्टमेंट कॅचेस सोडणं, एक्स्ट्रा धावा खर्च करणं या जोरावर कुठेतरी त्या एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या. त्या जर प्रॉपर असताना तर आता मी म्हणेन 8 बॉलमध्ये कमीत कमी 20 ते 22 धावा राहिल्या असत्या. परंतु आता इक्वेशन आहे 8 बॉल आणि 12. 8 बॉल 12. या वेळेला फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलवर वसूल केल्यात. इथून अर्धा डझन धावा षटकार. लोकनेते आपण पाहताय रामशेठजी ठाकूर साहेब आणि त्यांचे 2 पुत्र पाहायला मिळतात. अगदी प्रशांतजी ठाकूर साहेब 4 वेळा आमदार, सभागृह नेते म्हणून ज्यांनी जबाबदारी स्वीकारली ती पार पडताना आपण ज्यांना पाहिलं ते परेशजी ठाकूर साहेबांना आपण सुद्धा पाहिलं असेल आणि जबरदस्त कामगिरी सातत्यानं आपण पाहताय. त्यानंतर आमचे हरिश्चंद्र भगत हरू काकांचं इथे शुभागमन झालंय. या पण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि कोलीवाडा प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी सातत्याने त्यांची मेहनत खूप सारी राहिली आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत. येणारे बॉल आता 7-6ची गरज. चेंडू फटका फसलाय. झेल मात्र टिपला जातोय. आता मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. झेल टिपल्यानंतर 6 बॉल आणि 6 मध्ये करायचे आहेत त्या 6ची आवश्यकता. 6 बॉल 6. येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये 6ची गरज आहे. अगदी मी म्हणेन आपण जर पाहिलं ना पनवेल कोलीवाडा समाज आणि या समाजावर मग आपण पाहिलं लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील, त्यानंतर सन्माननीय जय म्हात्रे साहेब असतील, मागे माझे नगराध्यक्ष म्हणून आपण त्यांना पाहिलं असेल, त्यानंतर प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर असतील, प्रीतमदादा म्हात्रे असतील, ह्या सर्वांचं अगदी पनवेल कोली समाजावर राहिलेलं विशेष प्रेम आहे. आणि त्यानंतर बाईटमध्ये सुद्धा त्यांनी त्या दिवशी सुद्धा सांगितलं की त्या समाजासाठी जितकं आम्हाला करता येईल तितकं आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. हे सातत्यानं आपण पाहिलंय. मैदानासाठी सुद्धा त्यांचं अगदी परिश्रम सुरू आहे. कुठेतरी एक चांगलं मैदान आपल्यासाठी उपलब्ध करून देण्याची त्यांनी सुद्धा ग्वाही देताना आपण त्या दिवशी पाहिलं आहे. आणि अगदी त्या साऱ्या गोष्टी या पनवेल कोली समाजाच्या अगदी विकासासाठी सातत्यानं आपण पाहतोय. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, कोणतं सामाजिक कार्य असेल, लग्न समारंभ असेल, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांची उपस्थिती पाहायला मिळत असते आणि विशेष सहकार्य. त्यानंतर आमचे सुमित दादा झुंजारराव
आन बान शान पनवेल कोली समाज पनवेल कोलीवाडा अगदी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या स्पर्धेला अगदी लाभताना आपण पाहत असतो. ते सुद्धा उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते, आज सुद्धा येतील. त्या सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया. राहिले 6 बॉल आणि 6 मध्ये 6ची आवश्यकता. गोलंदाज विलासवर आता जबाबदारी दिली आहे. विलासच्या सहा बॉल 6ची गरज. फटका सुरेख. एक टप्पा ओर दिरोक मंचाच्या दिशेने येणारा हा मात्र चौकार. फटका सुरेख. डाऊन द ग्राउंड. सरळ या वेळेला आपण पाहत आहे बॅटवर घेतलाय आणि सरळ हा इथून मात्र मंचाला सलामी देत असताना मॅच फिनिश. विजयी फटका. इथून सामना जिंकलाय टीम आपण पाहत आहे सुभद्रा मंडप डेकोरेटर टीमनं. आणि इथून मात्र आपण पाहिलं असेल श्री साई टेलिकॉम हा संघ आपण पाहत आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये